मॅथ्स पंडित या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मागील भाग 1 मध्ये आपण काही भौमितिक संकल्पना पाहिल्या होत्या. त्यामध्ये बिंदू, रेषा, रेषाखंड, किरण, त्याचप्रमाणे कोन, कोनांचे प्रकार, लघुकोन असेल, काटकोन असेल, विशाल कोन असेल. विशाल कोनाच्या पुढचा एक कोन असतो रिफ्लेक्स अँगल म्हणून, मला असं वाटतं त्याला प्रविशाल कोन म्हणतात. पुन्हा सरळ कोन, शून्य कोन, सरळ कोन, ते असे काही कोनांचे प्रकार. त्यानंतर 360 अंशाचा जो कोन असतो त्याला पूर्ण कोन असे म्हणतात. तर असे काही बेसिक सगळे काही कन्सेप्ट्स आहेत, त्याविषयी आपण माहिती पाहिली होती. त्याचबरोबर परस्परांचे विरुद्ध कोन, संलग्न कोन, त्यांनाच आपण लगतचे कोन असे पण म्हणतो, कोटी कोन, पूरक कोन, या सगळ्यांच्या विषयी माहिती आपण मागील भागामध्ये पाहिली होती. आज आपण पाहूया दोन समांतर रेषा जेव्हा असतात आणि त्या दोन समांतर रेषांना जर एका छेदिकेने छेदले तर कोणते कोन तयार होतात त्याची माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. समांतर रेषा कोणत्या रेषांना म्हणतात त्याविषयी आधी आपण विचार करूया. ज्या दोन रेषा एकाच प्रतलात असतात, ज्या दोन रेषा एकाच प्रतलात असतात आणि त्या परस्परांना छेदत नाहीत, म्हणजेच काय, परस्परांना न छेदणाऱ्या व एकाच प्रतलात असणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. पहिली एक रेषा घेतली मी L, दुसरी घेतली M. या दोन्ही रेषा परस्परांना छेदत नाहीत, त्या एकाच प्रतलामध्ये आहेत. या ठिकाणी प्रतलाला नाव देऊया आपण प्रतल P. आता प्रतल म्हणजे काय पहा. प्रतल ही एक सपाट आकृती असते, म्हणजे सपाट पृष्ठभाग असतो प्रतल म्हणजे. मग तो टेबलचा असेल, या बोर्डचा सपाट पृष्ठभाग असेल, त्याला प्रतल आपण म्हणतो. प्रतलाला लांबी असते आणि रुंदी असते, याला जाडी नसते, म्हणजे अशी उंची नसते. हा एक फक्त प्लेन सपाट पृष्ठभाग असतो प्रतल. तो चारही बाजूंना अमर्याद असतो. एक महत्वाचा मुद्दा यामध्ये येतो, प्रतल निश्चित करण्यासाठी 4 बिंदूंचीच गरज असते असं नाही. प्रतल निश्चित करण्यासाठी 3 बिंदूंची आपल्याला आवश्यकता असते. 3 बिंदू पाहिजेच, कमीत कमी 3 बिंदू. 2 बिंदूंनी प्रतल निश्चित होत नाही. एक सपाट पृष्ठभाग निश्चित करण्यासाठी 3 बिंदूंची गरज असते. हे विधान लक्षात असू द्या. यावर टीईटीला प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण का पहा, 3 नैकरेषीय बिंदू लागतात याला. त्यामुळे 3 नैकरेषीय बिंदूंपासून आपली अशी एक क्लोज फिगर तयार होते, बंदिस्त आकृती तयार होते. यालाही आपण प्रतल असे म्हणतो, त्रिकोणाला सुद्धा. सपाट पृष्ठभाग, मग तो वहीचा पृष्ठभाग असेल, पुस्तकाचा असेल, एखादं पान असेल त्याचा सपाट पृष्ठभाग वरचा, या सगळ्या आकृत्यांना आपण प्रतल असे म्हणतो. तर एकप्रतलीय असणाऱ्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. तर आता या समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले तर जे काय कोन तयार होतात त्याविषयी आता आपण माहिती पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण माहिती घेऊया संगत कोनाची. संगत कोनाविषयी आपण माहिती घेऊया. हे 2 पॉइंट्स मी या ठिकाणी लिहिलेत. छेदिकेच्या एकाच अंगास असणारे व समांतर रेषांच्या एकाच बाजूस असणाऱ्या कोनांना आपण संगत कोन असे म्हणतो. आता मी 2 या ठिकाणी समांतर रेषा काढतो. ही एक समांतर रेषा काढली. एक 2 समांतर रेषा मी विचारात घेतल्या. आता यांना आपण एक छेदिका काढूया. आता छेदिकेच्या एकाच अंगास, इथं डावे अंग किंवा उजवे अंग. आता इथे सुरुवातीला वाटलं तर मी सगळ्याच कोणाला नाव देतो, X, Y, इथं Z आणि W. आता खाली एक आपण जोडी घेऊया. इथे घेऊया P, Q, R, S. आता आपल्याला विचार छेदिकेच्या एकाच अंगास. आता डावीकडच्या अंगाचा आपण विचार करूया. डावीकडच्या X आणि P आणि समांतर रेषांच्या एकाच बाजूस, एक तर वरची बाजू किंवा खालची बाजू विचारात घ्यायची. आपण वरची बाजू जर विचारात घेतली तर X आणि P ही एक जोडी तयार होते, XP. कोन X एकरूप कोन P, ही पहिली जोडी तयार झाली. दुसरी X आणि P प्रमाणेच दुसरी जोडी आपल्याला मिळेल Y आणि Q ची. कोन Y, कोन Q हे संगत कोन एकरूप असतात, लक्षात घ्या. जर रेषा समांतर असेल तर संगत कोन एकरूप असतात, हे एक विधान लक्षात असू द्या. तिसरी जोडी XP घेतला, YQ घेतला आपण. आता तिसरी जोडी घेऊया आपण त्याप्रमाणे W आणि S ची. कोन W, कोन S. आणि चौथी जोडी आपण घेणार आहोत Z आणि R ची. कोन Z एकरूप कोन R.
तर अशा संगत कोणाच्या 4 जोड्या तयार होतात हे लक्षात असू द्या. एकूण संगत कोणाच्या 4 जोड्या तयार होतात. एक संगत कोण एकरूप असेल तर इतर सर्व संगत कोण एकरूप असतात हे एक विधान लक्षात असू द्या. त्याचप्रमाणे रेषा समांतर असतील तर संगत कोण एकरूप असतातच हे विधान लक्षात असू द्या. याचा व्यत्यय जर आपण विचारात घेतला, जर संगत कोण एकरूप असतील तर रेषा सुद्धा समांतर असतात. हा जर तरचा विषय असतो. तर हे 4 विधानं लक्षात असू द्या. तर यांना म्हणतात संगत कोण. आता आपण पुढे पाहूया आंतरकोन. पुन्हा एक आकृती काढूया. आंतरकोनाविषयी आपण आता माहिती घेऊया. आंतरकोनांच्या किती जोड्या तयार होतात ते पाहूया. 2 महत्वाचे मुद्दे मी आंतरकोनांच्या बाबतीत दिलेत. छेदिकेच्या एकाच अंगाचा असणारे आणि समांतर रेषांच्या आतील बाजूचा असणारे. समांतर रेषा, या 2 समांतर रेषा यम आणि एन यांची आतली बाजू, फक्त आतली बाजू विचार द्यायची. एक्स वाय आर आणि एस हे 4 कोण येणारच नाहीत. आता लक्षात घ्या. आतले फक्त जे काही 4 कोण आहेत यांच्या जोड्या तयार होतील. मग पहिली जोडी कोणती? अशी 2 कोण निवडायचे छेदिकेच्या एकाच अंगाला पाहिजेत. मग आता ही छेदिका आहे, तिच्या एकाच अंगाला डब्ल्यू आणि पी आहे. म्हणजे पहिली जोडी मिळाली आपल्याला कोण डब्ल्यू आणि कोण पी, हे लक्षात घ्या. दुसरी जोडी मिळेल आपल्याला झेड आणि क्यू ची. सॉरी, हे कोण एकरूप नसतात. यांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे पहा, हे एकमेकांचे परस्परांचे पूरक कोण असतात हे लक्षात घ्या. बेरीज 180 अंश असेल त्याला पूरक कोण म्हणतात. आता एका जोडीची बेरीज जरी 180 असेल तरी दुसऱ्या जोडीची बेरीज सुद्धा 180 असते. एक जोडी पूरक असेल तर दुसरी जोडी सुद्धा पूरक असते. पण हे कधी? जर 2 रेषा समांतर असतील आणि जर त्यांना एका छेदिकेने छेदले तर तयार होणाऱ्या आंतरकोनांच्या जोड्या ह्या पूरक असतात. म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश असते. म्हणजेच त्यांची बेरीज 2 काटकोन असते. हे लक्षात ठेवा. कशा पद्धतीने विधान परीक्षेला विचारलं जाऊ शकतं याचा आपण व्यत्यय घेऊ शकतो. जर जर 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता, जर 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या आंतरकोनाची एक जोडी जर पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात. हे एक विधान लक्षात असू द्या. एक जोडी पूरक असली म्हणजे दुसरी 100% पूरक असणारच, हे लक्षात घ्या. आणि म्हणून अशा वेळी त्या रेषा समांतर असतात. हा व्यत्यय झाला. आणि प्रमेय काय आहे? प्रमेय असेल या ठिकाणी, जर 2 रेषा समांतर असतील आणि या समांतर रेषाने जर एका छेदिकेने छेदली तर तयार होणाऱ्या आंतरकोनाच्या जोड्या पूरक असतात, तर याला प्रमेय म्हणतात. ते विधान आपल्याला लक्षात ठेवायचे. तर 2 जोड्या तयार होतात आंतरकोनाच्या. यावर सुद्धा कधी कधी परीक्षेला टीईटीला प्रश्न विचारला जातो की आंतरकोनाच्या किती जोड्या तयार होतात. 2 होतात. संगत कोनाच्या 4, आंतरकोनाच्या 2. आता आपण पाहणार आहोत व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोनाविषयी आपण माहिती घेऊ. हे 2 महत्वाचे मुद्दे मी या ठिकाणी दिलेत. छेदिकेच्या आता विरुद्ध अंगास आणि समांतर रेषांच्या आतील बाजू किती जोड्या तयार होतात ते पाहूया आपण. पहा, मी पुन्हा एकदा मागच्या सारखी नावे देतो. एक्स वाय झेड डब्ल्यू पी क्यू आर एस. पहा, आपल्याला आता विरुद्ध अंग घ्यायचे आणि पण समांतर रेषांच्या आतले, त्यामुळे वाय येणार नाही, एक्स नाही, एस नाही आणि आर नाही. फक्त आतल्या 4 कोणांचा विचार करायचा आहे आपल्याला. आता छेदिकेचे विरुद्ध अंग म्हणजे जर डब्ल्यू आणि क्यू ची जोडी तयार होईल पहिली. पहा, छेदिकेच्या विरुद्ध अंगास, हे लक्षात घ्या. आणि समांतर रेषांच्या आतील बाजूस, हे लक्षात घ्या. पी आणि क्यू ची नाही घ्यायची आपल्याला. व्युत्क्रम कोन पहा, या ठिकाणी या ज्या 2 रेषा आहेत, पहा इथे मी एल नाव दिलंय, इथे एम नाव दिलंय, इथे एन दिलंय. व्युत्क्रम कोन पहा अशी झेड आकृती तयार करतात. हा कॉर्नर आणि हा कॉर्नर ही व्युत्क्रम कोनांची जोडी असते, हे लक्षात घ्या. कधी कधी अशी पण आकृती येईल, ही छेदिका असेल. हे पायी पुढे छेदिका वाढवली आपण, या समांतर रेषा वाढवल्या तर पहा हे 2 कोन असतील व्युत्क्रम कोन, हे लक्षात घ्या. कशी फिगर असू दे आपल्या लक्षात आलं पाहिजे. पहा, पहिली जोडी या ठिकाणी तयार होईल डब्ल्यू क्यू. आता ही व्युत्क्रम कोनांची जोडी पण एकरूप असते, फक्त आंतरकोनांच्या ज्या जोड्या आहेत त्या पूरक असतात. डब्ल्यू क्यू हे दोन्ही कोन एकरूप असतील. दुसरी जोडी तयार होईल झेड आणि पी ची. एक जोडी एकरूप असेल तर दुसरी जोडी सुद्धा एकरूप असते. 2 व्युत्क्रम कोनांच्या जोड्या तयार होतात. 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या व्युत्क्रम कोनांच्या जोड्या किंवा एक जोडी एकरूप असते, एक असते म्हणजे दुसरी असते. हे झालं विधान किंवा याला प्रमेय म्हणतात. याचा व्यत्यास जर 2 रेषांना एका छेदिकेने छेदले असता
तयार होणाऱ्या विक्रम कोनांची एक जोडी जर एकरूप असेल तर त्या रेषा या समांतर रेषा असतात. हा झाला त्याचा व्यत्यास. तर हे सगळे स्टेटमेंट्स लक्षात असू. त्याचप्रमाणे या ठिकाणी विक्रम कोनाच्या 2 जोड्या तयार होतात. 2 अंक एक लक्षात असू द्या. त्याचप्रमाणे या ठिकाणी विरुद्ध कोन एक आपल्याला विचारात घ्यायचे. विरुद्ध कोन एकरूप असतात. आपण मला असं वाटतंय मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे विरुद्ध कोन एकरूप असतात. हे स्टेटमेंट मी तुम्हाला सांगितले. तसं एक्स आणि झेड विरुद्ध कोन आहेत. एक्स एकरूप असला म्हणजे एक्स आणि झेड विरुद्ध कोन आहेत. एक्सचं माप जर माहिती असेल तर त्यावरून आपल्याला झेडचं माप मिळतं. त्याचप्रमाणे वाय आणि डब्ल्यू विरुद्ध कोन आहेत. पी आणि आर विरुद्ध कोन आहेत. क्यू आणि एस विरुद्ध कोन आहेत. अशा प्रकारच्या आकृत्यांवर जर प्रश्न विचारला गेला तर त्यात ह्या विरुद्ध कोनाची हे जे काही प्रमेय आहे विरुद्ध कोनांची मापे समान असतात हे जे काही विधान आहे विरुद्ध कोनाच्या बाबतीत हे फार उपयोगी पडतं आपल्याला या ठिकाणी. कारण एक जरी कोन मिळाला ना तर विरुद्ध कोनाच्या साहाय्याने या संकल्पनेच्या साहाय्याने आपल्याला लगेच दुसऱ्या कोनाचं माप मिळतं. दुसऱ्याचं मिळालं म्हणजे लगेच त्याच्या संगत कोनाचं माप मिळायला मदत होते किंवा विक्रम कोनाचं माप मिळायला मदत होते. त्यामुळे ही एक संकल्पना या ठिकाणी लक्षात असू द्या. तर चला विद्यार्थी मित्रांनो थांबूया आपण या ठिकाणी. पुढच्या अशाच एका भागामध्ये आपण यावर आधारित असणाऱ्या इतर अजून ज्या काही संकल्पना आहेत त्याविषयी माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आणि त्यानंतर काही महत्त्वाच्या उदाहरणांना सुरुवात करूया. तर चला पुन्हा एकदा भेटूया अशाच एका न्यू अपडेट सोबत. तोपर्यंत नमस्कार. थँक्स फॉर वॉचिंग.